नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, रात्रीचे 10:30 वाजले आणि आजचा व्हिडिओ हा KVS इन्फॉर्मेशन विषयी आहे. तर भरपूर जणांचे कमेंट येत आहेत, ताई KVS विषयी माहिती सांग. आणि बघा, तुम्हाला एक मी ब्लॅकबोर्ड दाखवते. आणि हा ब्लॅकबोर्ड बघा, कारण हा भरपूर वेळा पुसल्या गेल्यामुळे असा दिसतोय. कारण मी दुपारी भरपूर वेळा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुलगा येऊन मला करू दे म्हणून मला तो भरपूर वेळा पुसावा लागला. तो मला करूच देत नव्हता. मग रात्री जेव्हा तो झोपला तेव्हा मी आले, ओल्या फडक्याने पुसले आणि परत मग लिहिलं. आणि खूप घाईघाईत लिहिलं, कारण मला माहीत होतं, कारण आता उद्या आम्हाला गावाला जायचं आहे. आणि आज जर माझं नाही झालं KVS गाईडविषयी, तर कसं असतं, 2-3 दिवस माझे परत गावाला मोडतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ देणं आवश्यक होता, कारण आता केव्हाही नोटिफिकेशन येऊ शकते. कारण मी ज्या 2-3 सरांना फॉलो करते त्यांचे पण व्हिडिओ मला दिसत आहे. जसं प्रतीक शिवालिक सर, अध्ययन मंत्र आहे, आणखी 1-2 सर आहेत, सचिन सर आहेत. म्हणजे कसं असतं, नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत, पण काही कारणास्तव जर नाही आले तर ती वेगळी गोष्ट आहे. म्हणून बघा, मी जरा हे लिहिलं आहे, तुम्हाला माहिती सांगते याबद्दल. जर बघा, KVS मध्ये 3 पार्ट असतात, PRT, TGT आणि PGT. तर PRT प्रायमरी टीचर, TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. आणि बघा मैत्रिणींनो, PRT मध्ये 30 इयर, TGT मध्ये 35 इयर आणि PGT मध्ये 40 इयर्स. बघा, माझं काही अक्षर एवढं चांगलं नाही आणि मला काही प्रोफेशनल येत नाही, तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, जरा समजून घ्या. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्या लेडीजसाठी प्रत्येक याच्यात आपल्याला 10 इयर्स रिलॅक्सेशन असते. तर बघा, जे PRT असतं ना, ते PRT DED पाहिजे आणि CTETचा पेपर 1 क्लिअर पाहिजे आणि 12th पास पाहिजे. आणि TGT मध्ये आपल्याला बॅचलर डिग्रीसाठी म्हणून BEd किंवा आणि CTET पेपर 2 क्लिअर आवश्यक आहे. आणि PGTला CTET नको, पण मास्टर डिग्री पाहिजे आणि BEd पाहिजे. तर असे हे 3 सेक्शन असतात. आणि या 3 सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे पेपर येतात. तर हा जो तुम्हाला मी दाखवलेला आहे ना, हे सगळं मी तयार केलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. कारण मला असं कसं सांगावं कळत नव्हतं, म्हणून मी जरा ब्लॅकबोर्डवर लिहिलं. आणि तुम्हाला आता कळलं असेल की काय असतं केंद्रीय विद्यालय संघटन. हे आपल्या भारतात चांगल्या त्यांच्या 1250पर्यंत शाळा आहेत आणि काही विदेशात पण आहे 2-3 ठिकाणी. तर असं हे केंद्रीय विद्यालय संघटन असतं आणि खूप छान असतं. पेमेंट पण खूप छान असतो. कॉन्ट्रॅक्ट बेसवरच मला 21,250 मिळत होते. तर आणि चांगला जर परमनंट झाला तो खूप छान आपल्याला पेमेंट असतो. तर बघा, मी आपलं सांगितलं होतं तुम्हाला की आपण असं वीकली सब्जेक्ट वाईज बनवूया म्हणून, आणि आत्ता बनवणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला सांगते. मी करते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर आणि बघा व्हॉट्सअप चॅनलवर. तर बघा मैत्रिणींनो, मी काय केलं, मंडेला KVS मध्ये जे ज्यांना ज्या मैत्रिणींना KVSचा अभ्यास करायचा असेल ते हिंदी घ्या किंवा कम्प्युटर घ्या. म्हणजे मुद्दामून मी मंडेला सोपा विषय घातलेला आहे. कारण कसं, पहिला दिवस असतो आपला वीकली आणि सुरुवातच चांगली सोप्याने करायची असते, कारण सोप्याकून आपल्याला कठीणकडे जायचं आहे. आपण जर पहिलेच मयात घेऊन बसलो आणि हप्त्यालाच पहिलेच जर आपलं डिमोटिवेट झालो तर मग समोर काहीच करता येईल. म्हणून मुद्दामून मी सोपा विषय निवडला माझ्यासाठी. बघा, तुम्हाला किती योग्य वाटते ते तुम्ही यात फेरबदल पण करू शकता तुम्हाला वाटलं तर. मैत्रिणींना टेटची तयारी करायची असेल, TETची तयारी करायची असेल, तुम्ही सोपा विषय निवडा. तिथे तुमच्या मताने तुम्ही तिथे तो विषय घाला. त्यानंतर मी ट्यूजडेला विज्ञान, परिसर अभ्यास, EVS, पर्यावरण शिक्षण. म्हणजे आता आपल्याला यापैकी ठरवायचं आहे की आपल्याला काय घेऊन बसायचं. तर आता आपण बघायचं की आपलं नियोजन आपल्याला कसं करता येईल. त्यानंतर बघा, मी प्रत्येक विषय आणि दिवस दिलेले आहे. वेन्सडेला मानसशास्त्र, त्यानंतर अध्यापनशास्त्र, पॅडागॉजी, त्यानंतर थर्सडेला इंग्रजी, मराठी सोबत सारखे विषय ठेवलेले आहेत. जरा फक्त मराठी आणि इंग्रजीसोबत राज्यशास्त्र आणि पंचायत म्हणजे MPSCचा थोडा भाग घातलेला आहे. म्हणजे कसं असतं, मराठी इंग्रजी सोपं असतं, माझ्यासाठी तरी सोपं आहे म्हणून मी जरा त्याच्यासोबत थोडं कठीण विषय घातलेत. आणि फ्रायडेला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय ठेवलेले आहेत. कारण आणि सॅटर्डेला मग मी वीकली, तुम्हाला माहीत आहे की मी टेस्ट PYQ करते आणि आपले वीक पॉईंट शोधते, तसं आपण करायचं. तर असं मला वाटलं तर मी बनवून घेतलं. आणि हे असं बनवल्यामुळे आपल्याला कळेल की आता आपण आपला कुठल्या पद्धतीने सब्जेक्ट वाईज अभ्यास चालू ठेवूया. आणि आपल्याला आपला पूर्ण विषयाचा अभ्यास पण होईल. कारण आता जर नोटिफिकेशन आलं, टेटचं पण येऊ शकतं,
आहे चान्सेस. भरपूर मैत्रिणी विचारतात केव्हा टेट आहे, तर मलाही मैत्रिणींना माहीत नाही आहे टेटचं नोटिफिकेशन केव्हा येईल, पण आपण आपल्या तयारीत राहायलाच पाहिजे. कारण कसं असतं, मागल्या वेळेस जी घाई झाली ती जर आता झाली ना, तो अभ्यास 21 दिवसाचा अभ्यास आणि किती घाई झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण आपलं अभ्यासाचं नियोजन चालू ठेवूया. केव्हाही नोटिफिकेशन येऊ आपण तयार असू द्या. युद्धात रणांगणात बिलकुल शस्त्र घेऊन तयार राहायचं, तसं तयार राहायचं आपलं अभ्यासाचं शस्त्र घेऊन. म्हणून आपण अभ्यासाला सुरुवात करून द्यायची आहे आता, आणि त्यामुळे आपल्याला खरंच फायदा होणार आहे. आणि बघा मैत्रिणींनो, हा जो वीकली टाइम टेबल हा माझ्या नियोजनाप्रमाणे आहे. तुम्हाला यात बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता, आणि अजून तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये रिप्लाय पण द्या. तर बघा KVSचे सब्जेक्ट सांगते मी तुम्हाला. KVS सब्जेक्टमध्ये आपल्याला जनरल इंग्लिश बघा 180 मार्काचा पेपर असतो, आणि 180 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला जनरल इंग्लिश, जनरल हिंदी, त्यानंतर चालू घडामोडी करंट अफेअर, GA, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर, पेडागॉजी आणि सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे मॅथ, इंग्लिश, NCERT पूर्ण NCERT येतं त्यात. तर बघा आपल्याला जो 10 मार्क म्हणजे यात कसं असतं मैत्रिणींनो, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. तर पार्ट 1 मध्ये जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी येतं. त्यानंतर पार्ट 2 मध्ये GA and CA and रिझनिंग ॲबिलिटी येतं. त्यानंतर कम्प्युटर येतं, आणि म्हणजे हे पण येतं पार्ट 2 मध्ये. त्यानंतर पार्ट 3 मध्ये पॅडागॉजी येतं. हे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगितले, ज्या पद्धतीने मी अभ्यास केला होता मागल्या वर्षी KVSचा, त्याचं सगळं ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगते. मला जेवढी माहिती आहे, यात काही तुम्हाला वाटत असेल की ताई हे चुकीचं आहे, किंवा मग काही तुम्हाला आणखी माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला पण कळू द्या. कारण मी काही एवढी ट्रेन नाही आहे आणि प्रोफेशनल पण नाही आहे, पण मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि गाईड करत आहे. आणि बघा जो सब्जेक्ट असतात ना, सब्जेक्ट स्पेसिफिक 80 मार्काचं येतं. तर यामध्ये आपल्याला मैत्रिणींनो मॅथ, हिंदी, इंग्लिश, EVS आणि असे सब्जेक्ट असतात. याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो NCERTचा, आणि छान येतं त्यात. मला वाटते माझे जे 15-20 मार्क गेले ना, ते NCERT मध्येच गेलेले होते. कारण माझा पहिल्याच शिफ्टमध्ये पहिलाच पेपर होता आणि मला माहीत नव्हतं, आणि आम्हाला सगळं रिमझिम आलेलं. त्यात सगळं त्यांनी प्रश्न विचारलेले होते मागच्या धड्याच्या, आणि मला ते पुस्तक वाचल्यामुळे मला माहीतच नव्हतं, त्याच्यामुळे माझे मार्क गेलेले. आणि बघा आता EVSच्या काही थीम असतात, जसं फॅमिली अँड फ्रेंड्स, फूड अँड शेल्टर, वॉटर अँड ट्रॅव्हल, थिंग्स वी मेक अँड डू. म्हणजे हे तुम्हाला कळेल जसं जसं तुम्ही अभ्यास कराल, या थीमप्रमाणे आपल्याला प्रश्न येतात. आणि मॅथमध्ये जॉमेट्री, शेप, डिव्हिजन, मनी, डाटा हँडलिंग एक्सेट्रा असं असतं मैत्रिणींनो. आणि इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणाल तर आपलं तेच असतं जसं मराठीत असतं तसं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वर्ड पॉवर, आर्टिकल, नॅरेशन, प्रेपोजिशन, कॉम्प्रिहेन्शन, ॲडवर्ड, सेंटन्स, रिअरेंजमेंट, टेन्सेस, एवढं सगळं म्हणजे जसं मला माहीत आहे तेवढं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते थोडं थोडं. आणि हिंदीमध्ये म्हणाल तर भाषा, संज्ञा, सर्वनाम, क्रिया, उपसर्ग, तत्सम, देशज शब्द, तद्भव शब्द, अलंकार, एवढं सगळं असतं. तर काही नाही, जसा जसा तुम्ही अभ्यास कराल ना तसा तसं तुम्हाला पण समजायला लागेल, सोपं जाईल सगळं. आणि मैत्रिणींनो बघा, चालू घडामोडीमध्ये अवॉर्ड्स, बुक, ऑथर, पॉलिटिक, कल्चर, म्हणजे हे सगळं इंडियातलं जसं असतं ना ते आपल्याला ते विचारतात. आणि आता तुम्ही म्हणाल पॅडागॉजीमध्ये काय करायचं, तर एज्युकेशन, लिडरशिप, स्कूल ऑर्गनायझेशन, म्हणजे हे सगळं आपल्याला त्याचं असं सिलेबसच आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला चालायचं असतं. ते मस्त छान असं वाचायचं, त्याचे नोट्स काढायचे, आणि मस्त आपला पेपर छान जातो मग. आणि रिझनिंग पण यामध्ये असतं मैत्रिणींनो. आणि रिझनिंग ॲबिलिटी हे 5 मार्काचीच येते, पण यामध्ये सिलेबस वास्ट असतो. तर त्यामध्ये मिरर इमेज, डायरेक्शन, पझल, कोडिंग, डिकोडिंग, रँकिंग, लॉजिकल रिझनिंग, हे सगळं असतं. मी तुम्हाला थोडे एक्झाम्पल सांगत आहे. जसं जसं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कसं कराल ना, तुम्हाला कळेल की यात कसं असतं. म्हणजे आतमध्ये गेले तर तुम्हाला कळतं. आपण जसा टेटचा अभ्यास चालू केला तर आपल्याला कळायला लागलं टेटमध्ये काय आहे, तर तसाच आपल्याला KVSचा अभ्यास सुरू कराल ना, तुम्हाला कळेल की KVSमध्ये काय असतं, कसा सिलेबस असतो आणि कसा अभ्यास करायचा असतो ते. तर आपण मिळून अभ्यास करूया, अशीच तुमची सोबत राहू द्या. आणि बघा कम्प्युटर पण येतं 5 मार्कासाठी. त्यात आम्हाला होतं, म्हणजे मी जेव्हा पेपर दिला तेव्हा ब्राउझर, इंटरनेट, बेसिक कम्प्युटर, टेक्नॉलॉजी, सब्जेक्ट डिटेल, म्हणजे सगळं असतं यात मैत्रिणींनो. फक्त अभ्यास करायचा असतो आणि थोडं मार्गदर्शन पाहिजे आपल्याला, आपण करू शकतो. आणि राहिलं इंटरव्ह्यूचं, तर इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जर पेपरमध्ये छान मार्क मिळाले, आपण जर मेरिटमध्ये आलो तर आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये बोलावतात ते. आणि ऑल इंडियात आपल्याला कुठे दिल्ली, देहरादून कुठे पण इंटरव्ह्यू असतात, आणि आपल्याला जायचं असतं, त्याचे पण मार्क्स असतात. डेमो घेतात, प्रश्न विचारतात, इंग्रजी आणि हिंदीमध्ये पण विचारू शकतात. आपलं इंग्लिश स्ट्रॉंग असायला पाहिजे, हिंदी स्ट्रॉंग असायला पाहिजे. NCERT विषयी माहिती, आपलं एज्युकेशन कसं झालं त्याबद्दल माहिती मी करेल तुम्हाला समोर गाईड. मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि असं असतं KVSबद्दल. तर मैत्रिणींनो आता बघा 11 वाजलेत. तेवढा व्हिडिओ मी बसले होते तर तेव्हा 10 सव्वा 10 झाले होते.
आता बघा आपलं सांगून झालेलं आहे आणि मी आता NCERTचा अभ्यास करते. तर बघा हे पुस्तक आहे NCERTचं माझ्याजवळ. तर अशी पुस्तकं असतात. तर आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याजवळ NCERT माझ्याजवळ पण नाही पुस्तकं नाही. आम्ही कसं करायचं, माझ्या फोनमध्ये मी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर टीचर होते ना तेव्हाच दिशा ॲप डाउनलोड करून ठेवलेलं होतं. आणि बघा माझ्या फोनमध्ये आता ते प्ले स्टोअरमधून ओपन झालेलं आहे, कारण मी सगळी प्रोसेस केलेली आहे. तिथे विचारतात आपल्याला तुम्ही टीचर आहे, स्टुडंट आहे, पॅरेंट्स आहे, कुठला वर्ग पाहिजे, कुठलं मीडियम पाहिजे, हे सगळं टाकायचं आणि जायचं असं समोर. आणि इथे नंतर आपण क्लिक केलं की प्ले पण व्हिडिओ होतो, डॉक्युमेंट पण येतात. तुम्हाला जसं पाहिजे पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक, ऐकायचं असेल तर ऐका. छान आहे NCERT आणि हे दिशा ॲप आहे, खूप छान असतं, छान सांगितलेलं आहे. तर प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. आणि बघा मी तुम्हाला दाखवते इकडे कोपऱ्यामध्ये, ते बघा प्ले करून, पण ते होत नसेल रेंज नसल्यामुळे. आणि बघा मी आता त्या दिवशी आपण केलेलं होतं वर्ण विचार वगैरे, तर आज मी शब्द विचार करणार आहे माझ्या अभ्यासामध्ये. कारण कसं आपल्याला सुरुवात करावी लागेल आता, कारण आपल्याला मला वाटतं जेव्हा नोटिफिकेशन येतं ना त्याच्या 3 महिन्यांनीच पेपर असतो. म्हणजे यांचा रेकॉर्डच आहे KVS केंद्रीय विद्यालयांचे असं असतंच की लगे, म्हणजे मी बघते आता भरपूर दिवसाचं, तर त्यांनी कसं नोटिफिकेशन आलं की लगेच 2-3 महिन्यांनी पेपर घेतात ते आपल्या. तर बघा मैत्रिणींनो, त्यामुळे आपल्याला सुरुवात करावी लागेल, कारण 3 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर करणं फार कठीण असतं. म्हणून आत्ताच सुरुवात करूया आणि आपल्याला याबरोबर टेटचा पण अभ्यास चालू करूया, कारण टेटचं पण नोटिफिकेशन येणार आहे असं न्यूजमध्ये मी ऐकलं होतं. त्यामुळे आता टेट पण होऊ शकते आणि KVS पण होऊ शकते. त्यामुळे आता आपल्याला सिरियस होऊन अभ्यास करावा लागेल. म्हणून तुम्हाला सांगते की सुरुवात करा, केलेली नसेल तर सुरुवात करा, मिळून अभ्यास करूया. आणि कुठल्याही हालतीत आपल्याला पोस्ट काढायची आहे, त्यामुळे खरंच सांगते गांभीर्याने जरा विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि अभ्यासाला सुरुवात करा, मोटिवेट होत राहा. तुम्ही म्हणता ताई तू कोणाचे क्लास जॉईन केले, तर अजूनपर्यंत मी कोणाचेच क्लास जॉईन केले नाही. ज्या सरांना मी फॉलो करते त्या सरांचे फ्री यूट्यूब व्हिडिओ असतात, ते बघते त्या सरांचे. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा बघेल, मला वाटलं तर मी करेल तुमच्यासोबत शेअर कुठल्या सरांचे क्लास जॉईन करायचे आहे ते. आणि कसं असतं मैत्रिणींनो, कोचिंग करायची आहे की सेल्फ स्टडी करायची आपल्या हातात आहे. कारण आपल्याला आपलं माहित आहे की आपण आपल्या अभ्यासात आपलं स्टँड कुठपर्यंत आहे. आणि कुठूनही शॉर्टकटनं आपल्याला कुठलाच म्हणजे शॉर्टकट आहेच नाही या अभ्यासात. आपल्याला मेहनत करूनच आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून जर सिलेक्शन घ्यायचं असेल या स्पर्धेमध्ये तर आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. आणि मी एक वेळा अनुभव घेतलेला आहे मैत्रिणींनो, खरंच फार सिलेबस मोठा आहे. टेट असो, TET असो किंवा मग काय म्हणतात त्याला आपलं KVS असो, या सगळ्यांमध्ये ना मैत्रिणींनो खूप हार्डवर्क आहे. सिलेबस आपण म्हणतोय तेवढा सोपा नाही आहे, अभ्यास खूप करावा लागतो. जरी सोपा असला, NCERT सोपी असली, पण आपल्यासाठी जे वीक पॉईंट आहे, जसे माझ्यासाठी मॅथ आणि रिझनिंग आहे, 5 मार्कासाठीच रिझनिंग येतं KVS मध्ये, पण भरपूर अभ्यास असतात. त्यामुळे त्याचे घटक भरपूर आहे, तेवढ्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो आणि वेळ फार लागतो. म्हणून तुम्हाला सांगते की आतापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आणि जरी डिसेंबरमध्ये पेपर होऊ शकतात, ऑनलाईन होतं मी जेव्हा पेपर दिलेले तेव्हा, पण आता काही माहीत नाही ऑफलाईन होऊ शकेल की ऑनलाईन, कारण हे सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं. ते जसे नोटिफिकेशन काढतील किंवा मग त्यांनी तेव्हा मागल्या वर्षी सिलेबस पण चेंज केलेला होता. म्हणून आता माहीत नाही की काय होईल, तर पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे, जसं येईल त्याला सामोरं जायचं. पण आपण आपल्या मताने पूर्ण स्ट्रॉंग बनून उभं राहायचं अभ्यासामध्ये, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला प्रयत्न करायचे आहे, अभ्यास करायचा आहे आणि स्वतःला मोटिवेट ठेवायचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करून. तेव्हाच आपण आयुष्यात काहीतरी फोकस करू शकू, आपले ध्येय पूर्ण करू शकू. कारण जेव्हा एका मार्काने पोस्ट जाते ना, तेव्हा इतकं खचायला होतं ना, खरंच सांगते तुम्हाला. म्हणजे असं माणूस ना विचारही करू शकत नाही की काय, म्हणजे इतका अभ्यास करून आपण एवढा अभ्यास करतो आणि जेव्हा एका मार्काने आपल्याला सिलेक्शन होत नाही ना, तेव्हा फार वाईट वाटतं. म्हणून आत्ताच वेळ आहे आपल्याजवळ, करून घेऊया, कारण ही वेळ गेली तर पुन्हा येणे नाही. आणि आपल्याला प्रयत्न करणंच आपल्या हाती आहे. आता ते देवाच्या चरणी प्रार्थना की आम्हाला यश भेटू दे म्हणून. मैत्रिणींनो, असं करता करता बघा मी NCERTचे व्याकरणचा भाग करून घेतलाय, कारण आणि असं करता करता 11:15 झालेत. मग ठेवून दिलं सगळं आणि झोपायला गेली. तर बघा सकाळी तुम्हा सगळ्यांना शुभप्रभात. आज सॅटरडे, त्यामुळे प्रिव्हियस इयरच्या आपले जे क्वेश्चन पेपर असते ते सोडवून बघते तुम्हाला. तर बघा मी KVS PATची तयारी करत आहे, कारण माझं BEd नसल्यामुळे TGT आणि PGT मी देऊ शकत नाही. म्हणून बघा मी या शिफ्टला होते आणि तो पेपर मी सोडवून बघते. मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यातले वीक पॉईंट शोधते म्हणून.
तर बघा हा जो पेपर दाखवते मी, बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ना मी आपल्या ही जी PDF आहे ही करते व्हॉट्सअप चॅनलवर शेअर. तर कसा पेपर असेल तुम्हाला कळून जाईल. आणि या पेपरमध्ये ना मैत्रिणींनो विज्ञानचे प्रश्न येतात, करंट अफेअर येतं, त्यानंतर आपल्याला मॅथ्सचे प्रश्न येतात, त्यानंतर पॅसेज येतं. मेन म्हणजे हिंदी आणि इंग्रजीचे पॅसेज येतात, त्यावर आपल्याला प्रश्न येतात. आणि व्याकरण भाग येतो काही. त्यानंतर पेपरामध्ये आणखी तुम्हाला सांगते, जसं NEP 2020 हे आहे यांचं अभ्यासक्रमामध्ये, त्यावर प्रश्न येतात. म्हणजे राष्ट्रीय शिक्षा नीतीवर प्रश्न येतात. त्यानंतर आपलं जसं कोठारी आयोग वगैरे मराठी अभ्यास तसं यांचं कराल तसं तुम्हाला कळेल की काय आहे या अभ्यासक्रमामध्ये आणि सिलेबस कसा आपल्याला पुढे मैत्रिणींनो आजसाठी एवढंच. आणखी जसे जसे समोर व्हिडिओ येतील तसं तसं मी तुम्हाला सगळ्यांना गाईड करेल. आणि मला भरपूर कमेंट येतात की ताई कुठलं शिक्षण घेते, कुठला अभ्यास करते. तर प्लीज तुम्हाला सांगते, जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांनी माझे मागील व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मार्गदर्शन छान मिळेल. आणि आजसाठी एवढंच. जसे जसे समोर व्हिडिओ येतील तसं तसं आपण पुन्हा मी तुम्हाला गाईड करत जाईल. तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. बाय.